श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो आदेश. नवनाथ कथासार अध्याय 30वा. 30व्या अध्यायामध्ये चौरंगीनाथाचा जन्म होतो आणि भर्तरीला दत्तात्रेयांचं प्रत्यक्ष दर्शन घडतं. या सुंदर अशा कथेचं वर्णन या अध्यायात आलं आहे. या अध्यायाचं नित्य वाचन जर केलं, आपल्या घरात येणाऱ्या चोरांचे डोळे जातील. घरात चोरी कधीच होणार नाही. गिरनार पर्वताच्या गुहेमध्ये दत्तात्रेय आपले शिष्य भर्तरी आणि गोरक्ष यांच्यासोबत योगातील गहन गोष्टी बोलत होते. बोलणं पूर्ण झाल्यानंतर गोरक्षाला मच्छिंद्रनाथांना घेऊन येण्याची आज्ञा त्यांनी केली. त्याप्रमाणे गोरक्ष निघाला. भर्तरीला दत्तात्रेयांनी सर्व सिद्धींचं ज्ञान द्यायला प्रारंभ केला. अनेक दिवसांच्या अभ्यासानंतर दत्तांनी भर्तरीला चिरंजीव पद प्राप्त करून दिलं. इकडं गोरक्ष गर्भाद्री पर्वतावर जाऊन मच्छिंद्राला भेटला. त्याला दत्तात्रेयांच्या भेटीसाठी बरोबर घेऊन परत निघाला. वाटेत कौंडिन्यापूर लागले. भिक्षा मागण्यासाठी हे दोघे नगरात आले. तेथे भर चौकात एक राजभिंडा तरुण हातपाय तुटलेल्या स्थितीत विवळत असलेला दिसला. कौंडिन्यपुराचा राजा शशांगर यानं स्वतःचा मुलगा कृष्णागर याचे संतापून हातपाय तोडून त्याला चौकात टाकलं होतं. त्याचा पूर्व इतिहास फारच चमत्कारिक होता. शशांगर राजा पुष्कळ वर्ष निपुत्रिक होता. त्याची पत्नी मंदाकिनी ही त्याची समजूत काढत असे. भाग्यात नसेल तर मनाला क्लेश कशाला करून घ्यायचा असं म्हणत असे. होता होता त्यानं मंत्र्यावर राज्य सोपवून दक्षिणेस रामेश्वराला जायचं ठरवलं. रामेश्वराची आराधना करावी म्हणजे भगवान शंकर प्रसन्न होऊन पुत्र देईल असा विश्वास धरून तो थोडंसं सेवक घेऊन मंदाकिनीसह दक्षिण दिशेला जात असता वाटेत कृष्णा आणि तुंगभद्रा नद्यांच्या संगमावर एका गावी राहिला. तेथे रात्री स्वप्नामध्ये भगवान शंकराची 5 मुखे आणि 10 हात अशा स्वरूपात त्याला दर्शन झालं. शंकर त्याला म्हणाले, याच संगमावर अपर्णेसह माझी लिंगरूप मूर्ती आहे. तिची नित्य अर्चना कर, म्हणजे संतान प्राप्त होऊन तुझी चिंता मिटेल. सकाळी राजा जागा झाला. स्वप्न आठवलं. तो संगमावर दोन्ही नद्यांच्या मध्ये गेला. तेथे राजाला एक जुनं शिवलिंग आणि पार्वतीची मूर्ती सापडली. राजानं लोकांना सांगून या लिंगाची प्राणप्रतिष्ठा केली. नवं मंदिर बांधलं. लोक संगमेश्वर असं या स्थानाला म्हणू लागले. राजा तेथेच राहून हाच आपला रामेश्वर अशी श्रद्धा आराधना करू लागला. तेथे त्याला पुत्र मिळाला. पण त्याआधीची कथा अशी, या संगमावर मित्राचार्य नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी शरयू. त्यांनाही संतान नव्हतं. पुढं असं झालं, शंकर आपल्या गणांसह कैलासावर बसलं असता गणांच्या मनोरंजनासाठी त्यांनी सुरोचना अप्सरेला बोलून नृत्य करण्यास सांगितले. नृत्य करीत असता तिच्या मनात शंकरांविषयी काम वासना उत्पन्न झाली. नृत्य करताना ती चुकू लागली. तेव्हा भगवान शंकरांच्या हा प्रकार लक्षात आला. ते मनाशी म्हणाले, हिचं मन विचलित झालं आहे, जे योग्य नाही. तिला पटकन थांबवण्यास सांगून, तुझ्या मनात भलतेच विचार आले आहेस. तू पृथ्वीवर जन्म घे. तुंगभद्रेच्या व कृष्णेच्या संगमावर जे गाव आहे तेथे मित्राचार्य आणि शरयू हे ब्राह्मण दाम्पत्य आहे. त्यांची कन्या म्हणून तू जन्म घे. अप्सरा दुःखी झाली. तिनं उशाप मागितला. तेव्हा शंकर म्हणाले, माझी आराधना कर. मी तुला प्रत्यक्ष रूप दर्शन देईल, स्पर्श करील. माझा स्पर्श होताच तू तेथून मुक्त होऊन पुन्हा अप्सरा होशील. उशाप मिळताच ती शरयू नावाच्या स्त्रीची कन्या म्हणून जन्माला आली. तिचं नाव कदंबा असं ठेवलं. पुढं ती रूपसुंदर कन्या जर लग्नाच्या वयाची झाली तरी आईबापांसोबत शंकराच्याच देवळात जात असे आणि तीच गोडी लागून ती भगवान शिवाची आराधना जप करत असे. तिला लग्न करायचंच नव्हतं. एकदा शिवलिंगाची पूजा करून परत फिरणार तोच लिंगातून भगवान शंकर प्रकट झाले. गाभाऱ्यात तेच दिसलं. तिनं मागं पाहिलं. दिव्य देहधारी शंकर तिच्या मागे येऊ लागले. घाबरून नदीच्या संगमावरून ती घराकडे पळू लागली. तेवढ्यात भगवान शंकरांनी तिला स्पर्श केला. स्पर्श होताच तिचं शरीर नष्ट झालं. ती तत्काळ मूळ रूपास येऊन स्वर्गात गेली. शंकरांनी आपलं वचन पूर्ण केलं, पण त्यांचं तेज कृष्णा नदीच्या पात्रात पडून वाहू लागलं. शंकरांनी शशांगर राजाला पुत्रप्राप्ती होईल असा दृष्टांत दिला होता. तो या रुद्रवीर्यानं पूर्ण झाला. त्यावेळी शशांगर राजा स्नान करून सूर्याला अर्घ देण्यासाठी
नदीच्या पात्रात उभा होता. त्यानं ओंजळीत पाणी घेण्यासाठी नदीत ओंजळ बुडवली. तोच ते शिवतेज प्रवाहाबरोबर त्याच्या ओंजळीत आलं. आश्चर्य असं, मानवी शरीराचा तेवढा जरी स्पर्श झाला तरी त्या वीर्यापासून राजाच्या ओंजळीत अत्यंत दैदिप्यमान तेजस्वी सुंदर बालक उत्पन्न झाला. राजा थक्क झाला. हा अयोनी संभव बालक कोण? हा शंकराचा अवतार. हाच तो दृष्टांत सांगितलेला पुत्र. शंकरा, केवढी तुझी कृपा. त्यानं मंदाकिनीला सर्व काही सांगितलं. बालक तिच्या हाती दिलं. पुत्र वात्सल्यानं तिचा पाना फुटला. राजा आणि राणी नंतर कौंडिन्यपुरास आली. कृष्णेत तो पुत्र सापडला म्हणून त्याचं नाव कृष्णागर ठेवण्यात आलं. पुढं कृष्णागराला 13वं वर्ष लागलं. त्याच्यासाठी राजानं मुली पाहण्यास प्रारंभ केला. तो इतका रूपवान होता, त्याला जोडीदार मिळणं दुरापास्त झालं. राजा निराश झाला. काही दिवसांनी मंदाकिनी मरण पावली. चित्रकूटाचा राजा भुजाध्वज याची रूपवती कन्या भुजावती हिच्याशी राजाचा विवाह ठरला. एका सुमुहूर्तावर राजा शशांगर आणि भुजावती यांचा विवाह झाला. त्यावेळी भुजावती 13 वर्षाची होती. कृष्णागर राजपुत्र 17 वर्षाचा होता. त्यानं तिला आपली माता म्हणून राजाच्या विवाहात पाहिलं होतं. त्यानंतर एक जी घटना घडली ती कृष्णागराच्या जीवनाची वाताहत करणारी ठरली. एकदा राजा शिकारीला गेला. कृष्णागर एका मोकळ्या जागी पतंग उडवत होता. त्याला भुजावतीनं पाहिलं. तिचं मन त्याच्याकडे आकृष्ट झालं. दासीला सांगून तिनं त्याला राजवाड्यात बोलवून घेतलं. पतंगाचा दोरा मित्राच्या हाती देऊन तो तिला भेटण्यासाठी आला. तिनं दासीला दूर जायला सांगितलं. स्वतः महालात शिरली. कृष्णागरानं विचारलं, मला का बोलवलं? असं विचारित असता ती काहीच न बोलता कावरीबावरी होऊन त्याच्या अप्रतिम सौंदर्याकडं एकटक बघू लागली. तो चमकला. आत एकांत आहे असं बघून भुजावतीनं कृष्णागराजवळ आपला मनोविकार उघड केला. प्रेमयाचना केली. हे काय आई, हे पाप आहे. तू माझी माता म्हणून या राजाची स्वामिनी म्हणून या राजवाड्यात आली आहेस. छे छे, काय अधप्पात हा, असं म्हणून कृष्णागर रागानं तेथून निघून गेला. भुजावती या प्रसंगानं घाबरून गेली. आता राजाला जर कळलं तर काय करायचं? तेव्हा दासीनं तिची समजूत काढली आणि तिला एक युक्ती सांगितली. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश.